जय श्री महाकाल. वेलकम बॅक टू अनदर शॉर्ट्स व्हिडिओ. सिंपल गवारची भाजी कशी बनवायची ते बघूया आपण. चला तर मग सगळ्यात पहिले लसूण, हिरवी मिरची, आलं छान बारीक वाटून घ्यायचं आहे. आता मी इथे एक्स्ट्राचं वाटण काढलं आहे कारण की मला डाळीला फोडणी द्यायची आहे. गवार स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे पाण्यामध्ये. त्यानंतर शेंगदाणे भाजायचे आहेत. शेंगदाणे लालसर असे भाजायचे आहेत. छान खरपूस लालसर असे शेंगदाणे भाजून झाल्यानंतर आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यात काढायचे आहेत आणि आबडधोबड वाटून घ्यायचे आहेत. खूप फाईन पेस्ट करायची नाही आहे. आबडधोबड शेंगदाणे भाजीत तोंडात आले ना की खूप छान लागतं. भाजी खाताना तोंडात आबडधोबड भाजलेले शेंगदाणे आल्यानंतर खूप टेस्ट चांगली येते. म्हणून आबडधोबड वाटून घ्यायचं आहे. सो इथे आता आपण कढई तापवून घेऊया. छान कढई तापल्यानंतर आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल पण छान गरम होऊन द्यायचं आहे. गरम झाल्यानंतर आपल्याला हिंग घालायचं आहे. सो तेल आता आपलं छान तापलं आहे. हिंग घालायचं. त्यानंतर मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडून द्यायची, नाहीतर ती टचटच लागते भाजीमध्ये. जिरे चोळून घालायचे म्हणजे त्याचं छान फ्लेवर उतरेल. हिरवी मिरची, आलं लसूणची पेस्ट घालायची, ती छान परतून घ्यायची आणि मग हळद घालायची आहे. मगच त्याचा कच्चापणा जातो. त्यानंतर धुतलेली गवार घालायचे, छान परतून मिक्स करायचं आणि मग चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर पुन्हा गवार परतवायची आहे. 1-2 मिनटं छान अशी परतून घ्यायची आहे गवार. त्यानंतर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग पाणी घालू शकता. तुम्हाला किती पातळ आणि सुकी हवी त्यानुसार. सो हिरव्या मिरचीचं वाटणाचं पाणी मी इथं घातलेलं आहे. मी 1.5 ग्लास पाणी घातलं आहे कारण की मला अळूस हवी आहे, ना जास्त घट्ट ना जास्त पातळ. त्यामुळे त्यानंतर छान उकळी येऊन द्यायची आहे पाण्याला. उकळी आल्यानंतर गॅस कमी करायचा, झाकण ठेवून द्यायचं. एक 10 ते 15 मिनटं वाट बघायची. 10 ते 15 मिनटांनी चेक करायची. आपली गवार छान मऊसर शिजली असं कळल्यानंतर यात शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कूट घालू शकता. त्यानंतर पुन्हा छान परतवायची, झाकण ठेवायचं. 10-15 मिनटांनी चेक करा. तुमची भाजी रेडी आहे. भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत तुम्ही खाऊ शकता. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.